सो गुड मॉर्निंग सर्वांना. आज मी सकाळचे 8 वाजलेत आणि जस्ट एक मॉर्निंग वॉकला आलो आहे. कारण की गावी खूप चांगली थंडी आहे, निसर्ग चांगला आहे आणि मला माहिती आहे जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा म्हणजे ह्याच रस्त्यावरून आम्ही थंडीतून वगैरे असे जायचो. आणि लिटरली आत्ता पण थंडी एवढी आहे, पण मी युज टू आहे या गोष्टीसाठी. तर थोडासा चालतो आहे. जिम करायला तर भेटणार नाही इकडे, पण या पूर्ण नॅचरल हवेमध्ये जिथे 0% प्रदूषण आहे अशा आपण आता जागेवर होतो आणि एवढा फॉग वगैरे, थोडी थंडी आहे. सो इथून मी आमच्या पुलापर्यंत वॉक करणार आहे, रन करणार आहे आणि येताना सुद्धा रन करणार आहे. तर सकाळचा व्ह्यू कसा भारी आहे तो मी तुम्हाला दाखवतो. की गावी मुंबईच्या ज्या आपण AQIमध्ये राहतो त्या AQIपेक्षा जे आता पूर्ण 500च्या वरती चाललेलं आहे. सो या कोकणामध्ये जी लोक घरं बंद करून मुंबईला असतात, सो आपलं हे नेचर आणि आपलं हे जे निसर्ग आहे, आपली घरं वगैरे, आपली गावं वगैरे, जे आपलं कोकण आहे ते किती सेफ आहे आणि किती प्युअर, जिथे एअर प्युरिफाय लावायची सुद्धा गरज नाही अशा जागेत आपण आहोत. सो काय सुंदर नजारा आहे एवढ्या सकाळी मॉर्निंगचा, तुम्हाला दाखवतो. हे आमचं मंदिर आहे, क्षेत्रपाळ देवाचं गावचं. आणि हे शेत आहेत, हे वाल लावलेत बघा. हो, तुम्हाला चिमण्यांचा, पक्ष्यांचा आवाज येतोय. जस्सी माझ्यासाठी यूज टू आहे. मी नेहमी येतो, बघत असतो, पण ज्यांना अनुभवता येत नाही. सो या सॅटर्डे संडे मी काय येतो गावी, त्याचं मेन रिझन आहे की अशा गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. हे दिसतंय काय आहे? ही बोंड आहेत, बोंड, जे बिबे बोलतो ना आपण, ती आहे बघा. पूर्ण वरती भरली आहे, ती कच्ची आहे. हे बोंडीचं झाड आहे. त्यावेळेला जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा येता जाता पोरं पाडायची. हे आता असे तरी दिसली पण नसते तुम्हाला ही बोंड. हे बघा, हातापर्यंत कुठेपर्यंत आहेत. शाळेत असताना खूप मजा केली. रोडवरून जाताना आंबे, कैऱ्या, काजू, शाळेत जाताना पण आणि येताना पण. सायकलवर जायचो मी. सो सायकल थांबून हे सगळं पाडायचो, खायचो. लेक्चरमध्ये 5च्या बेंचवर बसून जाऊन आमचा सायन्सचा जेव्हा पिरियड असायचा तेव्हा चोरून खायचो. मीठ मसाला आम्ही पॉकेटमध्ये घेऊन जायचो. काजूला पण मोहर आला आहे. आता मी पोचलो आहे आमच्या नदीवर. जस्ट सी, पाणी थोडं कमी आहे. थोडा मेवाना जवळ येत चालला तसा पाणी कमी होतो. बट व्ह्यू बघा, थोडासा तर पाणी आहे मॉर्निंगचा.
इकडे व्ह्यू कसा असतो. हा, पाणी तर कमी आहे बट पाणी वाहत आहे. थोडंसं पाणी वाहत आहे. म्हणजे यावेळेला जेव्हा गावाला सगळी लोकं होती तेव्हा लेडीज वगैरे तेव्हा कपडे वगैरे धुवायचे. आणि शनिवार रविवार, आज रविवार आहे, जसं शनिवारची सकाळची शाळा सुटायची तसे याच्या थोड्या 1 महिन्यापूर्वी पोहायला वगैरे इकडे, आणि जर पाणी एवढाच कमी असेल तर लेडीज वगैरे मुली वगैरे कपडे धुवायला वगैरे इकडे यायच्या. आता पण येतात जे गावाला राहतात कमी प्रमाणात. हातावर मोजण्यात की 30% बोलू शकता. नॉर्मल आहे पाणी. थोड्या वेळ बसलो मी इथे. शांतता, थोडा पाण्याचा आवाज आहे आणि खूप शांत वाटतं. सो आता इथून जाणार आहे मी घरी. घरी जाऊन फ्रेश होऊन मी जाणार आहे तळ्याला. मी आज थांबायचं मेन रिझन हा आहे की आज जिजामातांची जयंती आहे आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि दी बहुजन पंचायत समिती, सो यांच्या माध्यमातून हा आपण संयुक्तरित्या जयंतीचा कार्यक्रम करणार आहोत. तर तिथे आपली आल्यासारखी उपस्थिती. मी तर निघेन 3 वाजताच्या नंतर निघेन मुंबईला जायला. तो एक प्रोग्राम करून मग थोड्या वेळामध्ये इथून निघणार आहे मी. सो घरी जाणार, फ्रेश होणार, थोडं काहीतरी खाऊन मग तळ्याला जाऊया. सो मी थोडा आराम तर केला इथे. आता इथून निघून डायरेक्ट घरी. आता तळ्याला थोडा जेवलो आणि आता वर्धापन दिन आहे आणि जिजामाता जयंती पण आहे. ॲक्च्युली ते आहे उद्या, पण ते वर्धापन दिन असल्यामुळे आजच साजरा होतो आहे. सो आता मी चाललो तळ्याला, तर तिकडे प्रोग्राम आहे आपला. तर निघूया पटकन. वेळ झाला, आधी 12:30चा प्रोग्राम होता. 10 मिनटं आहेत, निघतो.
सुनेन रेणु वेन मेतेन रहाविमोकम् ऊपं मिलायति यथाइदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसार परितेन दीपेन कमलरसिना दीपं संभूतं पूजयामि नमोनदम्. माता जिजाऊ माँसाहेब यांची 428वी जयंती असा संयुक्तरित्या आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. बंधूंनो, 10 जानेवारी हा तालुका शाखेचा वर्धापन दिन आहे आणि राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन हा 12 जानेवारी आहे. परंतु ह्या दोन्ही कार्यक्रमाची सांगड घालत असताना आपल्या प्रत्येक व्यक्तींना कोण कामामध्ये बिझी आहे, कोण कामामध्ये व्यस्त आहे, कोण सरकारी नोकरीत आहेत, कोणी शैक्षणिक क्षेत्रात आहेत, कोणी उद्योग क्षेत्रात आहेत. तर कालचा जो वेळ होता तो देखील वर्किंग डे असल्यामुळं आणि उद्याचा सोमवार हा दिवस देखील वर्किंग डे असल्यामुळं हा कार्यक्रम आपण दोन्ही कार्यक्रमाची एकत्र सांगड घालून आज रविवार असल्या कारणाने सर्वांना सोयीस्कर व्हावं या हेतूने आज ही तारीख आपण निवडलेली आहे, जेणेकरून सर्व इतर धर्मीय किंवा इतर समाजातली मंडळी आहेत त्यांनी या महापुरुषांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या जयंत्या केल्या पाहिजे होता आणि त्यांचा इतिहास जागृत ठेवला पाहिजे होता. परंतु हा जो त्यांचा इतिहास आहे ते विसरलेले आहे आणि आपण हा इतिहास आहे तो जागृत ठेवण्याचं आणि लोकांपर्यंत प्रबोधित ठेवण्याचं आपण निश्चय केलेला आहे आणि हे आपण बाबासाहेबांनी दिलेली एक जबाबदारी आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो इतिहास विसरला तो इतिहास घडवू शकत नाही. या अनुषंगाने आपण सर्व महापुरुषांचा सन्मान करतो, त्यांच्या इतिहासाची जाणीव लोकांना व्हावी आणि सतत सातत्याने जागृती व्हावी या अनुषंगाने आपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत आलेलो आहोत आणि महापुरुषांची जयंती साजरी करणंच म्हणजे इतिहासाला उजाळा देण्यासारखं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आदरणीय आमचे तळा तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष आदरणीय रामदासजी शिंदे हे संपूर्ण कार्यक्रमाचा प्रास्ताविक करणार आहेत. आपल्यापर्यंत काही छोटी माहिती ठेवणार आहेत ते आपण सर्वांनी ग्रहण करायचे. तरी त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आजच्या या राजमाता जिजाऊ माँसाहेब 428वी जयंती आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा वर्धापन 24वा वर्धापन दिन या अनुषंगाने ते प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करतो.